म्हणजे तुमचे 25,000 वाचता। लोडर पण मोठा आहे तिचा, ठेकेदारीचा व्यवसाय आहे। नमस्कार, माझं नाव महादेव अनंता बिचारे। माझे पप्पा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, तर त्यांचा पूर्वीपासूनच ठेकेदारीचा व्यवसाय आहे। तर माझ्या घरी म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हापासूनच जेसीबीचे 2 बॅकलोडर होते, तर म्हणजे तेव्हापासूनच इंटरेस्ट होता मला। मी बघितले ते मशीन किंवा आमच्या घरी मशीन घ्यायची आहे, मग कोणती घ्यायची तर मी युट्यूबवर असं सर्च करत होतो, बघत होतो। त्याच्यात मला बुलची मशीन दिसली, मग बघितलं मी फीचर्स। अदर ब्रँड पेक्षा लोडर पण मोठा आहे तिचा, आणि बॅकलोडर जे आहे अदर ब्रँडचं समजा 7-8 लोडर मध्ये भरत असेल, तिचं 6 मध्येच भरते। आणि बॅकलोडरची जे स्पीड आहे ते अदर बॅकलोडर पेक्षा जास्त आहे। आणि असंच मशीन घ्यायची होती तर मी मुळे साहेबाचा स्टेटस बघितला एक दिवस, तर BS5 अशोक लीलँडचं न्यू टर्बो इंजिन आलेली होती मशीन। तर मी घरच्यांना सांगितलं, मग आम्ही तिथे गेलो मशीन पाहायला। तर मशीन पाहिली, मला ती आवडली, आणि त्याच्यात म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्याच्यात ते जास्त आहे। अदर ब्रँड जर मेंटेनन्स म्हटलं, सर्व्हिसिंग, तर तिचा 30-35 हजार 40,000 खर्च येईल, तिचा 15-20 हजारातच होऊन जाते। म्हणजे तुमचे 25,000 वाचता। त्यांनी पण सांगितलं, आणि आमच्या आजूबाजूला बुलच्या मशीन आहे, ते म्हणत सर्व्हिसिंगचे काही टेन्शन नाही, म्हणत करून देता, 1 डे सर्व्हिस आहे म्हणत, येतात ताबडतोब आणि देतात।